राज्यात उद्या सीईटीची फेरपरीक्षा पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेत गणित विषयात तांत्रिक अडचणी आल्या होत्या। अशा 27,000 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा। उद्यापासून रायगडच्या माणगावात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन। 50,000 एसटी कर्मचारी होणार सहभागी। पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ मुळशी तालुका बंदची उद्या हाक। गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महाग। पुणे मुंबईत म्हशीचं दूध 74 तर उर्वरित महाराष्ट्रात 68 रुपये प्रति लिटर। अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हामुळे दूध उत्पादनात जवळपास 20% घट। दूध उत्पादनात घट आणि पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकरी अडचणीत। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। यावेळेला विविध औषधी वनस्पतींची त्यांनी माहिती घेतली। अहिल्यानगरच्या राजूरमध्ये काविळीचा मोठा फैलाव। राधाकृष्ण विखे पाटलांचा रुग्णांसोबत भेट घेऊन संवाद। बीड जिल्ह्यात भाजपच्या तालुका अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडी जाहीर। मात्र आष्टी मतदारसंघातील निवडी लांबल्या। पंकजा मुंडे धस यांच्यातील वादाचा परिणाम निवडीवर झाल्याची चर्चा। रामनाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती। सेनेच्या शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी। तर राष्ट्रवादीच्या माजी मुख्यमंत्री सन्मान सोहळ्याला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण। संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांना भेटून नरकातला स्वर्ग हे पुस्तक दिलं भेट। परभणीत काँग्रेसची सद्भावना यात्रा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती। ठाकरे बंधू एकत्र यावे ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांचं वक्तव्य। शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर साईबाबा संस्थान सतर्क। प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश। सांगलीच्या पलूस शहरात हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा। पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अमानवी अत्याचाराचा करण्यात आला निषेध। किल्ले रायगडावर 24 घर आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा। 30 मे पर्यंत रहिवाशांना घरं रिकामी करण्याचे आदेश। महाबळेश्वरच्या मांगर मधाचं गाव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। सलगच्या सुट्ट्यांमुळे दरवर्षी गर्दी होत असते। वर्ध्याच्या कारंजा घाडगे या गावी पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त। काही भागात 4 ते 5 दिवस तर काही भागात 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याची माहिती। पॅलेस्टाईन आणि गाझा भागातील नागरिकांच्या मदतीसाठी एका फाउंडेशनच्या माध्यमातून निधी लाटल्याचा प्रकार समोर। दहशतवाद विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल। उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भंडाऱ्यात घरफोडी करून 10 लाखांचे दागिने आणि 18 लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास। या प्रकरणी चोरट्याला अटक, मुद्देमालही हस्तगत। भंडाऱ्यातील शासकीय इतमामात लष्कराच्या जवानावर अंत्यसंस्कार। अमर रहेच्या घोषणा आणि कुटुंबियांच्या हुंडक्यांनी परिसर गहिवरला। नाशिकच्या शेवगे धरणामध्ये शेतात काम करताना 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। भोवळ आल्यानं रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं। दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाकडून एअर हॉस्टेसचा विनयभंग। आरोपी संदीप सिंग विरोधात गुन्हा दाखल। सांगलीच्या तासगावात आई आणि बहिणीकडून तरुणाची हत्या। आग लागून तरुणाचा मृत्यू झाल्याचा कांगावा केला होता। जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरील कालिका माता मंदिर भाग परिसरात 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या। अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची माहिती। बीडच्या माजलगावमधील खानापूरमध्ये वडिलांकडून मुलाची हत्या। मद्यपान करून त्रास देत असल्यानं हत्या केल्याची माहिती। नाशिकच्या भोगूर भागात शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठ्याकाठ्यानं मारहाण। देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। जळगावात भुसावळ फैजपूर महामार्गावर अपघात। भरधाव वेगात असलेल्या 2 रिक्षांची जोरदार धडक। अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी।
येवल्यातील कोळंबमध्ये आवारे वस्तीत चाकूचा धाक दाखवून चोरी, अंगणात झोपलेल्यांना चाकूचा धाक दाखवून 50,000 लंपास केले. यवतमाळच्या ढाणकी ते बेटरगाव रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी. रात्रीच्या वेळेला शेतातील पिकांची राखण करण्यासाठी गेल्यावर शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, शेतकऱ्याचा मृत्यू. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरच्या कुडवा गावातली घटना. नाशिकच्या येवला शहरात एका संशयिताकडून 4 तलवारी जप्त, पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात. जळगावच्या शाहूनगरमध्ये एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश, ड्रग बाळगणाऱ्या 3घांना अटक. यवतमाळ वर्धा मार्गावर गलम या गावाजवळ कारमध्ये बसून लावला IPLचा सट्टा, स्थानिक गुन्हे शाखेकडून 3घांना अटक. यवतमाळच्या धरणातील जलसाठ्यात घट, मोठे मध्यम आणि लघु प्रकल्प या प्रकल्पांमध्ये केवळ 31% जलसाठा शिल्लक. हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विद्युत रोहिताला कूलरचा गारवा, वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणची शक्कल. गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका. वाढत्या उष्णतेचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका, नांदेडमध्ये काढणीनंतर साठवलेल्या कांद्याचं नुकसान. भंडाऱ्यात वादळी वाऱ्याचा झालेल्या गारपिटीनं भात पीक जमीनदोस्त, बागायती शेतीलाही गारपिटीचा जबर फटका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.